सो या लेक्चर मध्ये आपण कॉचीज मीन व्हॅल्यू थेरमच्या थोड्याशा ऍप्लिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू नी जे न्यूमेरिकल्स असणार आहेत ते पाहणार आहोत. इफ इन कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम एफ ऑफ एक्स दिलेला आहे, जी ऑफ एक्स दिलेला आहे, दोन फंक्शन्स दिलेले आहेत आपल्याला, वेअर एक्स लाइज बिटवीन ए अँड बी, show that C is the arithmetic mean between A and B. What do you mean by arithmetic mean? Arithmetic mean म्हणजे average. So आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? आपल्याला प्रूव्ह दॅट करायचंय C is the arithmetic mean between A and B. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे arithmetic mean म्हणजे A plus B by 2. सो हे तुम्हाला आधी माहिती पाहिजे तर तुम्हाला काय फाइंड करायचं हे कळेल. आपल्याला सी चं उत्तर काय फाइंड करायचंय? ए प्लस बी बाय 2. सो बघूया करता येते का. स्टेप नंबर 1 एफ ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स आहे आणि रेंज आहे आपली ए आणि बी, व्हॅल्यूज दिलेल्या नाहीये. सो स्टेप नंबर 1 आर बोथ कंटिन्युअस. येस, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर कंटिन्युअस. अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत. डिफरन्शिएबल आहे का? हो ऑफकोर्स. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 2x. जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1. सो यस, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी. आणि थर्ड एक छोटीशी कंडिशन आहे की जो जी चा जो डेरिव्हेटिव्ह होता तो 0 नाही पाहिजे. येस, तो 0 नाहीये. बस 3 कंडिशन सॅटिस्फाय झालेत. मग आपण प्रूव्ह करूया अकॉर्डिंग टू कॉची मीन व्हॅल्यू थेरम. एफ डॅश ऑफ सी अपॉन जी डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. सो आपल्याला 6 गोष्टी फाइंड करायच्या आहेत. करूया फाइंड 6 गोष्टी. सगळ्यात पहिले एफ डॅश ऑफ सी म्हणजे काय? एफ डॅश ऑफ एक्स मध्ये एक्सच्या जागेवर सी ठेवा. जी डॅश ऑफ सी म्हणजे काय? जी डॅशच्या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर सी ठेवा. पण इथे एक्सच नाहीये, मग सी कोणाच्या जागेवर ठेवणार? सो जे आहे ते माझं उत्तर. जर सी असे, जर एक्स असेल तर सी ठेवायचं. आता एक्सच कुठे येते? एक्सच नाहीये तर तुम्ही आहे ते इक्वेशन लिहून टाका. नेक्स्ट एफ ऑफ बी म्हणजे फंक्शन मध्ये एक्सच्या जागेवर बी ठेवायचा आहे. एफ ऑफ ए एक्सच्या जागेवर ए ठेवायचा आहे. जी ऑफ बी एक्सच्या जागेवर बी ठेवायचा आहे. जी ऑफ ए एक्सच्या जागेवर ए ठेवायचा आहे. सो मला 6 गोष्टी मिळालेल्या आहेत. मी करतोय सबस्टिट्यूट आपल्या फॉर्म्युलावर. चलो स्टार्ट. एफ डॅश ऑफ सी 2c बाय g dash of c 1. f of b b square minus f of a square upon g of b b g of a. सगळ्या गोष्टी आहेत. मला फक्त हे आणायचं. कसं आणूया? सो 2c डिवाइडेड बाय 1 इज 2c. b स्क्वेअर मायनस a स्क्वेअर हा आपला लहानपणी शिकलेला फॉर्म्युला आहे. a square minus b square is a minus b, a plus b. दोन ब्रॅकेट्स. So b square minus a square is b minus a upon b plus a. हा खूप वेळा आपण यूज केलेला बेसिक फॉर्म्युला, लहानपणी यूज केलेला. सो b minus a आणि हा खालचा b minus a झाला कॅन्सल. मला काढायचा होता c. मला काढायचा होता c. हा 2 मल्टिप्लिकेशनला आहे. तिकडे जाऊन काय होईल? डिवाइडला. उरलाय कोण तिथे? b प्लस ए बाय 2. हेच तर. आणि दिस इज नथिंग बट अरिथमॅटिक मीन बिटवीन ए अँड बी, हेन्स प्रूव्ह. सो तुम्हाला आधी माहिती पाहिजे की मला प्रूव्ह करायचं आहे का. सो तुम्हाला अरिथमॅटिक मीन या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. नसेल माहिती तर चला पाठ करा. यू हॅव टू लर्न दिस. व्हॉट इज अरिथमॅटिक मीन. ओके. सो सेम स्टेप्स, सेम 6 गोष्टी फाइंड करून सबस्टिट्यूट केल्याने आपल्याला आन्सर काढले. सो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊया. फॉर फंक्शन एफ ऑफ एक्स दिलेला आहे, गुड. जी ऑफ एक्स दिलेला आहे, गुड. प्रूव्ह दॅट सी
बाय कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम इज द जॉमेट्रिक मीन. मगाशच्या क्वेश्चन मध्ये होतं अरिथमेटिक मीन, त्याचा फॉर्म्युला पाठ करायला लावला. व्हॉट डू यू मीन बाय जॉमेट्रिक मीन? Geometric mean is simply under root a into b. Geometric mean is simply under root a into b. So थोडासा टफ क्वेश्चन असेल हा, बट जर तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर असेल आणि नसेल सुद्धा तर चला मी मदत करतो तुम्हाला बेसिक मॅथमॅटिकली कसं आपण हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. सो एफ ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स आहे. सगळ्यात जास्त त्रास तर तुम्हाला कुठे होणार आहे? तुमचे बेसिक डेरिव्हेटिव्ह पार्ट. डेरिव्हेटिव्ह पार्ट असते तर बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील. स्टेप नंबर 1, एफ ऑफ एक्स and g of x are continuous. Second, इथे घेऊन आणतो आपण f dash of x. सो नीट बघा आता डेरिव्हेटिव्ह. f of x रूट x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट x. पाठ करा. ओके, पाठ करा. दिस कॅन बी रिटर्न ॲज, नीट लक्ष द्या, हा 1/2 तसाच ठेवला मी. एक्स ला आपण कसं लिहू शकतो? हे बघा, एक्स रेज टू 1/2. हे मी काय केलंय? हा अंडर रूट आहे. अंडर रूट म्हणजेच रेज टू 1/2. हे पाठ पाहिजे आपलं. अंडर रूट म्हणजे काय? रेज टू 1/2. आणि थर्ड, जी गोष्ट डिनॉमिनेटरला असते ती जर मला न्यूमरेटरला न्यायची असेल तर तुम्हाला पॉवरची साइन चेंज करायची. इथे पॉवर काय आहे? प्लस 1/2. सो हा होईल -1/2. या बाहेरच्या 1/2 ला मी हात लावला नाही, हा कॉन्स्टंट आहे. मी एक्स ला जेव्हा वर नेलं तेव्हा पॉवर काय केली? साइन चेंज. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आता सेम मला कॅल्क्युलेट करायचा आहे जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. थोडा किचकडे, नीट समजून घ्या. 1/√x. 1/√x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा? सगळ्यात पहिले जी ऑफ एक्स काय आहे? 1/√x. हा आधी नीट लिहायला शिका. रूट एक्स ला मी लिहिणार आहे 1/2. रूट एक्स ला काय लिहिणार आहे मी? 1/2. आणि हा जर वर नेला तर -1/2. सो जी ऑफ एक्स मी अजून डेरिव्हेटिव्ह काढलंच नाहीये. मी जी ऑफ एक्स ला नीट लिहून घेतलंय. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढतो. जी डॅश ऑफ एक्स कसा काढणार? एक्स रेज टू एम चा डेरिव्हेटिव्हचा स्टँडर्ड फॉर्म्युला. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एम? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एम इज एम एक्स रेज टू एम -1. हा बेसिक फॉर्म्युला पाठ पाहिजे आपला. वरची पॉवर खाली लिहायची, वरची पॉवर खाली लिहायची आणि -1/2 -1. पॉवर मधनं एक -1 ऍड करायचं. सो वरची पॉवर खालती लिहिली आणि वरती एक -1 टाकून दिला. सो जर आता हे मी लिहायला गेलो तर इट विल बी -1/2 एक्स रेज टू, कॅल्सी घ्या, -1/2 -1 -3/2. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. सो मी जरा हायलाइट करतोय दोन डेरिव्हेटिव्ह एवढे मेहनतीने काढलेत आपण. हा पहिला आणि हा दुसरा. सो माझ्याकडे आत्ताशी दोन डेरिव्हेटिव्ह झालेत, एफ डॅश ऑफ एक्स आणि जी डॅश ऑफ एक्स. सो फंक्शन आहेत, सगळं आहे. आणि येस, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर डिफरन्शिएबल इन ए अँड बी. जर तुम्हाला ए आणि बी ची व्हॅल्यूज माहित नाहीये तर तुम्ही कसं प्रूव्ह करणार डिफरन्शिएबल आहे का नाहीये? लिहून टाका. थर्ड कंडिशन मी ती थोडीशी लिहून घेतोय. खूप छोटीशी कंडिशन आहे. जी डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0. कुठे 0 आहे? ठीक आहे, जी डॅश ऑफ एक्स. हे 0 दिसतंय का? नाही. सो आपल्याकडे तीन कंडिशन झालेल्या आहेत. सो अकॉर्डिंग टू कॉचीज मीन व्हॅल्यू थेरम, एफ डॅश ऑफ सी अपॉन जी डॅश ऑफ सी is equal to f of b minus f of a upon g of b minus g of a. सो आता आपल्याला किती गोष्टी फाइंड करायच्या आहेत? 6 गोष्टी फाइंड करायच्या आहेत. स्टेप नंबर 1, f डॅश ऑफ c म्हणजे काय? f चा जिथे डेरिव्हेटिव्ह आहे तिथे x च्या जागेवर c पुट करा. सो इथे येईल 1/2 c रेज टू -1/2. राइट? नेक्स्ट
जी डॅश ऑफ सी म्हणजे काय, जी चा जिथे डेरिव्हेटिव्ह आहे तिथे x च्या जवळ काय पुट करायचंय, सी 1/2 सी रेस टू मायनस 3/2 केलं पुट. नेक्स्ट एफ ऑफ बी म्हणजे काय, ओरिजिनल फंक्शन मध्ये x च्या जागेवर बी पुट करा, रूट बी आणि एफ ऑफ ए काय असेल, रूट ए. झालं माझं काम. नेक्स्ट जी ऑफ बी, इथे जी मध्ये बी पुट करायचं आहे 1/√बी आणि जी ऑफ ए काय येणार 1/√ए. खूप जास्त किचकट काम झालेलं आहे आपलं. 6 गोष्टी माझ्याकडे आलेल्या आहेत, उचलायच्या आहेत आणि या फॉर्म्युल्यामध्ये एक एक करून शांतपणे पुट करायचे. चला पुट करायला घेतोय मी. सो पहिले एफ डॅश ऑफ सी अपॉन जी डॅश ऑफ सी. एफ डॅश ऑफ सी काय आहे, 1/2 सी रेस टू मायनस 1/2 अपॉन -1/2 सी रेस टू मायनस 3/2. हा झाला आपला एफ डॅश ऑफ सी अपॉन जी डॅश ऑफ सी. आता तिकडे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए म्हणजे रूट बी मायनस रूट ए, रूट बी मायनस रूट ए अपॉन 1/√बी मायनस 1/√ए. आता इथे न्यूमरिकल येऊन थांबलंय, इथून आपल्याला त्या जॉमेट्रिक मीन पर्यंत घेऊन जायचंय. सो चलो लेट्स ट्राय. सगळ्यात पहिले हा 1/2 हा 1/2 कॅन्सल झाला. आता बघा इथे खाली मायनस आहे, मायनस उरलंय, मायनस कॅन्सल झालं नाही. हा उरलाय वर सी रेस टू मायनस 1/2 आणि खाली सी रेस टू मायनस 3/2. जर तुम्हाला वर न्यायचं असेल तर मी काय सांगितलं, पॉवरची साइन चेंज करायची. सो हा असा दिसेल बघा, जो -3/2 खाली आहे तो वर गेल्यावर काय झाला 3/2. लेफ्ट हँड साइड सॉल्व्ह झाली माझी. राईट हँड साइड लेट्स क्रॉस मल्टिप्लाय. इथे एलसीएम काढू. एलसीएम हा डिनॉमिनेटर जो आहे ना, एलसीएम काढा. रूट ए मायनस रूट बी अपॉन रूट बी इंटू रूट ए. एलसीएम काढता येतं ना, क्रॉस मल्टिप्लाय. यांनी 1 ला आणि खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके सो चेक करू पुढे आता काय काय चेंजेस होत आहेत. बरं खूप खूप नवीन नवीन गोष्टी. बेस सेम असताना पॉवर ऍड होतात, बेस सेम असताना पॉवर्स ऍड होतात. बघा इथे पॉवर काय आहे -1/2, इथे काय आहे 3/2. सो काय होईल -1/2 प्लस 3/2. पॉवर्स काय झाल्या ऍड झाल्या. इकडे हे बघा, ही टर्म आणि ही टर्म ऑलमोस्ट सेम आहे बघ, फक्त साइन उलट आहेत. इथे बी मधनं ए गेलाय, इथे ए मधनं बी गेलाय. मग मी काय करतो, वरच्यातनं मायनस साइन बाहेर काढतो. वरच्यातनं मायनस साइन बाहेर काढल्यामुळे या दोघांच्या साइन इंटरचेंज होणार. ज्याची साइन निगेटिव्ह होती त्याची साइन पॉझिटिव्ह होणार आणि ज्याची साइन पॉझिटिव्ह होती त्याची साइन होणार निगेटिव्ह. हे मी का केलं, खालच्याशी कॅन्सल करायला. बघा ना खाली काय, रूट ए मायनस रूट बी अपॉन रूट ए इंटू बी. रूट बी इंटू रूट ए कॅन बी रिटर्न ऍज अंडर रूट ए बी. आतल्या गोष्टी मल्टिप्लाय करू शकतो. आता बघा ही टेप, ही टर्म आणि ही टर्म काय झाली कॅन्सल झाली, सेम. आता कोण कोण उरलंय लेफ्ट हँड साइडला, मायनस उरलाय, सी उरलाय. व्हॉट इज -1/2 प्लस 3/2? इट्स प्लस 2/2 दॅट इज 1. आता 1 कोण लिहित आहे, हे कॅल्सिट टाका, उत्तर किती येईल तुमचं 1. पॉवरला 1 लिहायची गरज नाही. पुढे या साईडला मायनस उरलाय, ही टर्म कॅन्सल झाले. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जातो न्यूमरेटरला. सो हात गेला वर आणि मायनस मायनस कॅन्सल. देअरफॉर सी इज इक्वल टू रूट ए बी. आणि हे काय आहे, हे आहे जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड बी, हेन्स रूट. सो अरिथमॅटिक मीनचा क्वेश्चन असो किंवा जॉमेट्रिक मीनचा क्वेश्चन असो, स्टेप्स आपण त्याच केले, फरक कुठे पडला,
फरक पडतोय आपल्या 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीच्या नॉलेजमध्ये, जिथे आपण बेसिक न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर करणं, पॉवर्स ऍड करणं, अंडर रूटला 1/2 ह्या कन्सेप्ट माहिती असतं आणि थोडं 11वी 12वीचं नॉलेज ज्याच्यात आपण डेरिव्हेटिव्ह काढायला कन्सेप्ट मध्ये आपण मिस करतो. या सगळ्या गोष्टींमधला फरक पडला अरिथमॅटिक मीनच्या क्वेश्चन मध्ये आणि जॉमेट्रिक मीनच्या क्वेश्चन मध्ये. सो या क्वेश्चन मध्ये कुठे कुठे नीट टार्गेट करायचं तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह नीट काढा, सबस्टिट्यूट नीट करा, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय करता आलं पाहिजे, कॅन्सल करता आलं पाहिजे, तुमच्या रिझल्ट पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. सो हे होते बेसिक क्वेश्चन्स कॉचीज मीन व्हॅल्यू थेरमचे. इथे मी हा टॉपिक संपवतो. थँक्यू.